गडिंग्लज साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी 2014-15 साली 102 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संपूर्ण देणी मिळण्याबाबतचा निकाल मान्य कामगार कोर्टाचा लागला कोल्हापूरचा। त्याच्यावर ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि कारखाना आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी अपील केलं। रिव्ह्यू त्या ठिकाणी मागितला गेला आणि तो रिजेक्ट झाला आणि जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये कारखाना व ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड पर्यायानं मुश्रीफ साहेब यांनी ते देण्याबद्दलचा निर्णय कोर्टानं कन्फर्म केला। एवढं सगळं केल्यानंतर 2014-15ला घेतलेला साखर कारखाना 2008ला सोडून 40 कोटी रुपये त्याचे भरले। 43 कोटीचा करार 3 कोटी आजही भरले नसल्याबद्दलचं माझे समज आहे। त्याची आम्ही भविष्यामध्ये चौकशी करणार, त्याची माहिती आम्ही घ्यायला लागलो। हा गडिंग्लज साखर कारखाना भविष्यामध्ये फक्त ऊस उत्पादक जगला पाहिजे, कारखाना जगला पाहिजे आणि तो ओरबाडता आला पाहिजे। भले तो कारखाना चालवणारा कामगार मातीत गेला तरी चालेल, त्याची कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी चालेल। 150 कामगार मयत झाले, अगदी काल परवा 2 कामगार मयत झाले माझे, रामगोंड शिवगोंड पाटील निलजीचा आणि चंद्रकांत बंदी आमचा गडिंग्लजचा। हे खून आहेत एक प्रकारचे, हे कामगारांचे तुम्ही केलेले खून आहेत मुश्रीफ साहेब। तुमच्या नेतृत्वाखाली डॉक्टर शापूरकर, तुम्ही, प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, आताचे चेअरमन, तुम्ही केलेला हा खून आहे तुम्ही केलेले या गडिंग्लज तालुक्यातल्या कामगारांचे। त्यांची मुलं बाळं, त्यांचं कुटुंब, त्याच्या पत्नी देशधडीला लावण्याचं काम करायला लागलाय तुम्ही। कशासाठी हे सगळं करायला लागलाय याचं उत्तर मला आज तारखेपर्यंत मिळालेलं नाही। मी नव्हे, ब्रिक्स माझं नव्हे, तिथं मतीन नावाचा तुमचा जावाई एमडी म्हणून काम करत होता तोही माझा नव्हे, तिथं कोण आमचं नाही। हे कशासाठी तुम्ही हे लबाडी आणि कोटी करायला लागलाय? आजपर्यंत तुमचं नाव आवरून घेत होतो साहेब, पण संपूर्ण या कामगारांचे पैसे देण्याची जबाबदारी तुमची आहे। हा कारखाना तुम्ही स्वतःच्या नेतृत्वाखाली म्हणून महाराष्ट्रभर सांगता, हा कारखाना मातीत घालायचं काम मुश्रीफ साहेब तुम्ही केलंय। जसं दौलत संपवली तसा दौलतचा कामगार संपला, त्याच पद्धतीने गडिंग्लजचा कामगार आणि गडिंग्लजचा ऊस उत्पादक आणि गडिंग्लजची संस्था 50 वर्षापूर्वी पोटाला चिमटा मारून 200-200 रुपये दिलेले लोकांनी घरातले मुलाबाळीच्या बायकोच्या अंगावरचे दागिने काढून त्या काळामध्ये सभासदाचे पैसे भरले। हे सगळं कशासाठी करायला लागला साहेब? हे वर न्यायचं काही योजना नाही साहेब परमेश्वराच्या दरबारात इथंच। पण ह्या कामगारांना मातीत असं जर तुम्ही घालायला लागला, याच्या अगोदरही सांगितलंय साहेब, व्याजामध्ये आपण विचार करू, देणाऱ्या पैशामध्ये आपण अजून हप्ते पाडून घेऊ, काहीतरी पर्याय ह्याच्यामध्ये तुम्ही काढा। तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात राहिलाय साहेब, रमलाय तुम्ही, सत्तेमध्ये रमलाय। जिथं पैसा मिळतो तिथं मुश्रीफ साहेब असं एक समीकरण या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तुम्ही करून ठेवलंय आणि साहेब माणसं मरायला लागलेत। ते थांबलं पाहिजे साहेब। केडीसी बँकेतनं कर्ज देता, तिथं ते ओरबाडून खातात। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 5-5 हजार रुपये मताला दर काढतो तुमचा नेता, तुमचा कार्यकर्ता। लाख रुपये वाटायला लागलाय सगळ्या तालुक्यामध्ये, प्रत्येक गावात जाऊन। हे भ्रष्टाचाराची गंगा या गडिंग्लज तालुक्यामध्ये कुणी आणली साहेब? आज या ठिकाणी गडिंग्लज कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जे 700 रिटायर झाले तुमच्या काळात 8 वर्षाच्या काळामध्ये, त्यांची सगळी कागदपत्र कारखान्यावरून घेऊन गेलाय। कुठे नेऊन ठेवलेत? त्यांनी कुठे अर्ज करता येत नाही, त्यांनी कुठे मागणी करता येत नाही। हे सगळं तातडीने तुम्ही येत्या 8 दिवसात या कामगारांचे देय रक्कम, त्यांची कागदपत्र द्यायची आहेत ही सगळी तुम्ही कारखान्यावर द्यायची व्यवस्था आपण करावी। नसेल येत्या 8 दिवसामध्ये या सगळ्या कामगारांच्या बायकापोरासकट परत एकदा या प्रांत कार्यालयाच्या दारात बसल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, असा तुम्हाला या ठिकाणी मी इशारा देतो साहेब। अजूनही विनंती आणि वेळ गेलेली नाही, आपण हे प्रश्न सोडवा एवढीच हात जोडून माझी विनंती। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।